मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी एल्गार पुकारलाय। आंतरवाली सराटीमधनं निघालेल्या मनोज जरांगे पाटलांनी मुंबईच्या दिशेने आपलं मार्गक्रमण सुरू केलंय। याच दरम्यान त्यांनी आझाद मैदानात आंदोलनाला एकाच दिवसाची परवानगी दिल्यावरनं नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे। त्यासोबत राज्य सरकारला मोठा इशारा दिलाय। आरक्षणासाठी जरांगेंचा एल्गार। पण मी हटत नाही फडणवीस साहेब। हे बघा, तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मनोज जरांगे झेलणार, पण आता हटत। एका दिवसाच्या परवानगीवरून केला सवाल। परवानगीचा करायचं काय दोष? एक दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे, गोरगरीब मराठ्यांची ही चेष्टा आहे। राज्य सरकारला थेट इशारा। बहुमताची सत्ता आली, मराठ्यांशिवाय आली नाही। पुन्हा पुन्हा मराठ्यांची लाट नाराजीची तुमच्या विरोधात जर गेली तर येणारे दिवस हे राजकीय करिअर बर्बाद करणारे असतील। मराठा आरक्षणाच्या मागणीवरून अंतरवाली सराटीहून निघालेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गुरुवारी सकाळच्या सुमारास शिवनेरीला पोहोचले। शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळाचं त्यांनी दर्शन घेतलं। सोबतच त्यांनी शिवनेरी किल्ल्यावरील माती आपल्या कपाळी लावली। शिवनेरीला दिलेल्या भेटीनंतर जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झाले। आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार जरांगे पाटलांनी व्यक्त केलाय। परवाचं मग परवानगी नाही, असं होऊ शकत नाही, असं होऊ शकत नाही। एक दिवसात मग अंमलबजावणी करा, जाऊ दे। एक दिवसात अंमलबजावणी करून टाका, नाही तर आत्ताच करा ना। इथूनच गुलाबाचा ट्रका भरतो आम्ही शिवनेरी किल्ल्यावरून। असं कसं होऊ शकतं? एक दिवसात उपोषण कसं करायचं? मग करा तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य। तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, समाजाला मूर्ख बनवते ते, अपमान करतात माझ्या समाजाचा, माझा पण प्रत्येक वेळी जाणून बुजून। कारण मी मॅनेज नाही होत, पण मी हटत नाही फडणवीस साहेब। हे बघा, तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मनोज जरांगे झेलणार, पण आता हटत नाही। मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मुंबईकडे निघालेल्या जरांगे पाटलांचं जागोजागी जंगी स्वागत केलं जात आहे। यावेळी बोलताना जरांगेंनी राज्य सरकारला गर्भित इशारा दिलाय। मराठ्यांच्या गोरगरिबांची नाराजी अंगावर घेतलं, पुढच्या काळात पण काय तुमच्यातला गैरसमज फडणवीस साहेब पुन्हा काढून टाका। बहुमताची सत्ता आली, मराठ्यांशिवाय आली नाही। पुन्हा पुन्हा मराठ्यांची लाट नाराजीची तुमच्या विरोधात जर गेली तर येणारे दिवस हे राजकीय करिअर बर्बाद करणारे असतील तुमचे। म्हणून मी कालही सांगितलं, शहागडच्या खुटा चौकातून, आज पण पवित्र भूमीतून शिवनेरी गडाच्या पायथ्याहून सांगतो, विनंती करून सांगतो, ते योग्य संधी आहे फडणवीस साहेब। तुम्हाला संधीचं सोनं करायची, गोरगरीब मराठ्यांचे मन जिंकायची। तुम्ही मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करा। हेच मराठी गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा तुमचा उपकार विसरणार नाही। जरांगे पाटलांच्या मुंबईतल्या आंदोलनाला पोलिसांनी केवळ एक दिवसाची परवानगी दिली आहे। त्यावरून जरांगे पाटलांनी नाराजी व्यक्त केली आहे। परवानगीचा करायचं काय दोष? एक दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे, गोरगरीब मराठ्यांची ही चेष्टा आहे। अशी एक दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुसऱ्यावर जाळ फेकून दिला असा अर्थ होतो। म्हणजे तुम्हाला असं सिद्ध करायचं होतं महाराष्ट्रासमोर मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला की मी परवानगी दिली, मग काय चूक आहे। पण याच्यातून तुम्हाला दुसरा माहित नाही फडणवीस साहेब काय संदेश राज्यात गेला। तुम्ही मान्य न्यायालय म्हणत होते, याचा अर्थ परवानग्या तुमच्याकडेच होत्या, कारण ती परवानगी तुम्ही दिली। मनोज जरांगे पाटलांना मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करताना फक्त 5000 आंदोलकांना घेऊन येता येईल अशी अट पोलिसांकडून घालण्यात आली। त्यावर मनोज जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे। 3000 बसले, 5000 बसले आणि दुसऱ्या ग्राउंडवर काही बसले, त्याचं दुःख कोणी मानू नका। आपल्याला विजय खेचून न्यायचा, आझाद मैदानात जाणं, 5000 जागेवर 25 लाख जाणं हा उद्देश नाहीये आपला। आपला उद्देश आहे 5000 बसून येतात, 2000 बसू, आरक्षणाचा विजय घेऊन जायचा। आजचे बसलेले उठले की तुम्ही उद्या या, एक दिवस लेट, परवा दुसरे या, हे सुरू आहे। ही चेन बंद पडू द्यायची नाही। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी ऐन गणेशोत्सवात आंदोलन सुरू केल्यावरून
टीका केली जातीये, या टीकेचा समाचार घेताना त्यांनी सवालांच्या फैरी टाकल्या. तेव्हा तुम्हाला दिसलं का की बाबा हिंदूचा सण आहे, सणात कशाला लाठीचार्ज करायचा, कशाला आई बहिणीच्या डोक्या फोडायची. आता आम्हाला शिकवायला मुंबईला चाललेलं की गणेश उत्सवात सुद्धा तुम्हाला हिंदू देव धर्मांचे देव कळणार. तुम्हाला कळाले तर लक्ष्म्या बसल्या होत्या तेव्हा. लक्ष्मीला तर तुम्ही सगळे मानता, कारण लक्ष्मी कमी नाहीच तुम्ही नोटा. लक्ष्म्या बसल्या असून आई माय लक्ष्मीला हाणलं तुम्ही. तेव्हा जे आम्हाला आता हिंदू विरोधी म्हणतात की हिंदूचे सण असून मुंबईला चाललेत, आता म्हणणारे तेव्हा कुठे गेलते. आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान मराठ्यांनी शांतता आणि संयम बाळगावा असं आवाहन मनोज जरांगेंनी केलंय. जालन्याच्या अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर मनोज जरांगे मुंबईत येण्याबद्दल तर ठाम आहेतच, पण एक दिवसाची परवानगी सरकारने देऊन एक प्रकारे अपमान केल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. पण मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक असून चर्चेसाठी आंदोलकांकडनं निरोप आला नाही असं विखे पाटलांनी म्हटलंय. तर आपण नेहमीच चर्चेसाठी तयार आहोत अशी प्रतिक्रिया जरांगे पाटलांकडनं देण्यात आली आहे. दिवशी ते या त्यांचा मोर्चाला निघण्यापूर्वी मी त्यांच्याशी माझं प्रत्यक्ष बोलणं झालं नाही, पण त्यांच्या सहकार्याशी बोलणं झालं होतं आणि माझी तयारी होती जाऊन त्या ठिकाणी. मी तयार आहे, चर्चेला येतो. परंतु मी त्यांना म्हटलं की चर्चा करून जर आंदोलन थांबणार असेल तर त्या चर्चेला काही अर्थ राहणार आहे. अन्यथा चर्चा केल्याच्या नंतर जर पुन्हा तुमचं आंदोलनावर तुम्ही कायम असाल तर शेवटी तो तुमचा अधिकार आहे. सरकार सकारात्मक, आम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही काही गोष्टीचे निर्णय केलेले आहे. रात्र झाल्यानंतर परत त्यांचा काही निरोप आला नाही. चर्चेची तयारी असेल तर आम्ही जायला तयार आहे. तुम्ही यावं का म्हणून रातची 12ला निघाली होती. मग मी झोपलो होतो तेव्हा. सरपंच म्हणले वाटतं बाबा तुम्ही सकाळी आरती झोपला बाबा, दिवसभर बेजार आहे. ठीक आहे म्हणे, मग सकाळी येतो, काही अडचण नाही, पण मी आत्ता येऊ शकतो म्हणे लगेच. मग ते जमतं का. मग असं कसं खोटं बोलायचं. चर्चेला तयार होतो ना आम्ही, म्हणूनच तर ते येतो म्हणले ना. आता त्यांचं काय झालं आम्हाला काय. तयार आहे चर्चेला तुम्ही सरकारशी. मी कधी नाही म्हणलोच नाही. मनोज जरांगे शुक्रवारी सकाळी आझाद मैदानात उपोषण सुरू करणार. आरक्षणाचा विजय घेऊनच मुंबईमधनं परत जाणार, मनोज जरांगेंचा निर्धार. काही राजकीय पक्षांचा मराठा आंदोलकांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून आपला फायदा साधण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य तर लोकशाहीच्या चौकटीबाहेर कुणीही जाऊ नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. मनोज जरांगे पाटलांशी आज चर्चा नाही. जरांगे पाटील मुंबईत आल्यावरच चर्चा, राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. शनिवारपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण. मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण देण्याचा विरोध. गरज पडली तर मुंबईतही धडकणार, ओबीसी महासंघाचा इशारा. एकनाथ शिंदेंनी शिवतीर्थावर जाऊन घेतलं राज ठाकरेंच्या गणरायाचं दर्शन. आमच्यातली चर्चा खासगीच राहू द्या म्हणत शिंदेंनी वाढवला सस्पेन्स. काहींना आत्ता स्नेहसंबंध आठवला म्हणत उद्धव ठाकरेंनाही टोला. विरारमध्ये इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू. मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर. मंत्री गिरीश महाजनांकडनं घटनास्थळाची पाहणी. शक्तीपीठ महामार्ग भूसंपादनाचा आदेश पारित. कोल्हापूरला भूसंपादनाच्या आदेशातनं वगळलं. केवळ वर्धा ते सांगलीपर्यंतच्या भूसंपादनाला मान्यता. अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाकडनं मोठा दिलासा.
कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात जामीन मंजूर, 18 वर्षांनंतर अरुण गवळी तुरुंगाबाहेर येणार. नांदेड, लातूर आणि परभणी पावसाचा कहर. नांदेडच्या देगलूर तालुक्यातल्या गावात पाणी साचून 80 ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं सहकुटुंब घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन. तर लालबाग राजचरणी भाविकांचं पहिल्याच दिवशी भरभरून दान.